हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा मस्त असे मी आज एक हिरवं वाटण करते आणि त्या वाटणमध्ये मी काय काय वापर केलेला आहे इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगते। तर फक्त अगदी 4 वस्तूंमध्ये आपण हे वाटण करतोय आणि हे वाटण तुम्ही कशासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता, व्हेज नॉन व्हेज दोन्ही ह्याला। आणि जेही तुमच्या भाज्या वगैरे कुठल्याही असू द्या त्याच्यासाठी ह्याचा एक फ्लेवर म्हणून तुम्ही वापरला तर कोळंबी राईस वगैरे अप्रतिम होतो ह्याच्यामध्ये। तर नक्की एकदा तुम्ही हे वाटण तयार करा। आणि आता पावसाच्या सीझन मध्ये समजा फ्रीज मध्ये सुद्धा आपल्या कधी कधी काय होतं, कोथिंबीर वगैरे अशी खराब होते, तर हे असे वाटण करून ठेवल्यामुळे काय होईल की हे तुमचं कधी कोथिंबीर अशी खराब होणार नाही। तर त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडं लसूण घेतलेलं आहे आणि त्याच्याच मध्ये आपण थोडीशी ही कोथिंबीर वगैरे त्याच्यामध्ये मी 4 म्हणजे कमीत कमी मला वाटतं 10 मिरची टाकले, कारण एक जुडी कोथिंबीर होती माझी। आणि ही थोडी थोडी वाटता एवढी मिक्सरला असे फुल होते, म्हणून मी थोडं 2 बॅच मध्ये ते मी बारीक केलेलं आहे। आणि नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं हे मिक्सरला मी बारीक करून घेते। तर अशा पद्धतीने तुम्ही करून घ्या। तर 10 मिरच्या, एक जोडी कोथिंबीर आणि मुठभर असं लसूण घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। तर हे बघा आता हे मस्त असं मी मिक्सरला आता मी बारीक करून घेते। आणि तुम्हाला सांगते हा माझा मिक्सर फार जुना आहे आणि असं भांड त्याला आपण सेपरेट घेऊ शकतो। आपण आपल्या कुठल्याही दुकानात तिकडे जे एरिया वाईज आपण राहत असेल तर तिथे विचारा, आपल्या साध्या मिक्सरला सुद्धा अशी भांडी आता मिळायला लागले, तर नक्की तुम्ही घ्या। मी हे जे घेतलेलं आहे मिक्सर रिपेअरिंग वगैरे असतं त्यांच्याकडूनच हे भांड घेतलेलं आहे। तर दुकानात तुम्हाला विचारू शकता तुम्ही की असं भांड मिळतं का, आणि आपल्या रेग्युलर मिक्सरला सुद्धा ह्याचा वापर होतो, कारण त्याच्यासाठी सेपरेट आपल्याला मिक्सर घ्यायची गरज नाहीये। तर आता तुम्हाला सांगते हे वाटण माझं खूप सुंदर झालेलं आहे। तर अशा पद्धतीने हे मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं खूप छान पद्धतीने। आणि माझ्या मिक्सरला कमीत कमी 20 वर्ष झालेले आहेत। आता थोडंसं मी शेक करून घेते थोडंसं, आणि बिलकुल मी पाणी वापरलेलं नाहीये, कारण पाणी अजिबात वापरायचं नाही आपण, कारण ही आपण कशाबरोबर सुद्धा ही चटणी आपण खाऊ शकतो। तर मी मॅरिनेट करण्यासाठी थोडंसं याच्यातलंच वाटण मी सुरमई करणार आहे ह्याच वाटणमध्ये। तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने वाटण करून फ्रीजमध्ये ठेवून द्या, कारण मी हा मुद्दाम व्हिडिओ हे केलेला आहे, कारण असं वाटण जर केलं तर तुम्हाला तुमच्या किचनसाठी अगदी सोपं होईल, म्हणजे एक्स्ट्रा तुम्हाला लसूण वगैरे टाकायची गरज लागणार नाही। तर अशा पद्धतीने मिक्सरला आपण असं बारीक करून घ्यायचंय। तर हे बघू शकता तुम्ही, आणि खूप असं स्मूथ असं मी हे वाटण तयार करते, खूप छान अप्रतिम होते। थोडंसं मध्ये थोडंसं, कारण आपण पाणी न वापरता करतोय ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल ह्याला, तर थोडंसं थांबून करायचं आपण मस्त असं। आता हे बघा, हे आता मी तुम्हाला दाखवते, खूप छान असं वाटण झालेलं आहे हे। तर हे बघा खूप सुंदर, आणि ह्याच्यामध्ये आहे ना असा कलर टिकून राहण्यासाठी मी त्याच्यामध्ये सिक्रेट असं काही नाहीये, एक लिंबू टाकलेला आहे, आणि लिंबू आपल्या प्रत्येक व्हेज नॉन व्हेजला चालून जाईल। तर अशा पद्धतीने हे मॅरिनेट करण्यासाठी तर अप्रतिम आहे, चिकन किंवा व्हेज जे काय बनवाल तुम्ही, सोयाबीनला वगैरे सुद्धा छान लागेल हे। तर अशा पद्धतीने तुम्ही वाटण करून घ्या। आता हे वाटण झालेलं आहे, तर आता आपण लगेचच आपण फिशला मॅरिनेट करून घेऊया। आता हे विशेष म्हणजे काय, ह्याला मी हे पूर्ण सांगण्याचं कारण काय की ही टिकवायची कशी, तर ह्याच्यासाठी आपण काचेच्या बाउल वगैरे असेल किंवा काचेचं बर्नी वगैरे असेल तर त्याच्यात ही चटणी तुम्ही काढून घ्या। मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ह्याच्यावर मी एक झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। तर अशा पद्धतीने आपण ही चटणी आपली तयार आहे। तर ही तुम्ही कशावरही सुद्धा खाऊ शकता, आणि आपला वडापाव जो असतो स्पेशली पावसाळ्यात खूप मजा आहे, या चटणीचा नक्की तुम्ही आनंद घ्या। थोडंसं तुम्ही पाणी वगैरे टाकून सुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये, तर जास्तच असं हे थिक असल्यामुळे थोडंसं पाणी घेऊन सुद्धा तुम्ही चटणी ती खाऊ शकता। तर आता आपल्याला काय करायचं, ही चटणी आता मी झाकण लावून ठेवून देते, आणि थोडंसं मॅरिनेट करण्यासाठी मी जी फिश आहे, सुरमई फिश आहे, आणि अगदी लहान घेतलेली आहे मी, तर फ्रेश होती म्हणून मला आवडली ती मी घेतले। तर चटणीचा कलर बघू शकता अप्रतिम झालेली आहे, आणि काही फिल्टर वगैरे आपण वापरलेलं नाहीये, खूप छानच असं हे। तर मस्त असं ही चटणीचा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं। तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा। आणि ही चटणी आहे ना काळी पडत नाही, कारण त्याच्यामध्ये लिंबू टाकलेलं आहे। तर तुम्ही मला मच्छीची रेसिपी दाखवताना ही एवढा लॉंग व्हिडिओ करते, तर
मेन म्हणजे काय झालेलं आहे हे सगळं व्यवस्थित दाखवायचं. आता आपण मॅरिनेट कसं करणार आहे तर बेसिकपासून सुरुवात केलेली आहे ना आपण. तर ही घेतलेली आहे सुरमईचे मी 3च पीस घेतलेले आहेत. आणि बघा फ्रेश किती आहे ती, कलरच सांगतो इतका सुंदर असं कलर आहे त्याचा, पिंक कलर असं मस्त आलेला आहे. तर आता मी ही जी जो मसाला आपण केलेला आहे तो आता मी मॅरिनेट करून घेते. तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला त्याची चव पण अप्रतिम लागणार आहे, खूप सुंदर. थोडीशी हळद टाकायचं आहे. मी वाटतानाच मीठ टाकल्यामुळे मी मीठ काही त्याच्यामध्ये टाकणार नाही आहे. तर हळद आणि हे मिक्स करून मस्त असं तर मॅरिनेट करून घेते. आणि आपलं घरातल्या झाडाचं आहे हे केळीचं पान, खूप छान आता फुललेली आहे, असे पानं वगैरे भरपूर आलेले आहेत. तर दुसरी पण रेसिपी मी केळीच्याच पानाचं दाखवणार आहे. आणि हे बघा आता खूप सुंदर असं ह्याचं मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण फ्राय करायला घेते. तर हे मी कढई तापत ठेवलेली कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल होतं. तर ही शेव मी बारीक ह्याच्यासाठी घेतलेली आहे, तुम्ही बघितली असेल ती शेव. तर ती शेवचं मी त्याला कोट करणार आहे आपल्या मच्छीला. तर तुम्ही कुठलीही शेव वापरू शकता. हे बघा मस्त मी घरातली शेव आपली असते, आपल्याकडे शेवया केल्या जातात त्याचंच कोट केलेलं आहे मी. तर ही घरगुती होममेड आहे आपली, तर ही वापरलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपण हे फ्राय करायला घेतले. खूप छान होते, कुरकुरीत होते. आणि अगदी मीडियम लो टू मीडियममध्ये हे फ्राय करायचं, जेवढं शक्यतो मीडियम असेल तेवढं छान. म्हणजे ती शेवसुद्धा करपणार नाही आणि मच्छीसुद्धा आपली तळली जाईल, फार सुंदर तळली जाईल. आणि कमी तेल आहे, काही जास्त नाही आहे. अगदी कढई होतीच आपली. ती कढई म्हणजे मी त्याच्यामध्ये नव्हती करणार होती, पॅनमध्ये करणार होती फिश. पण तेवढंच आपला त्रासही वाचला समजायचं. आणि कढईमध्ये केले कारण पटकन हे झालेलं आहे, तेल ऑलरेडी त्याच्यामध्ये होतं म्हणून ते नॉनस्टिक झालेलं आहे. म्हणजे स्टिक वगैरे तर होणारच नाही आहे कारण ती शेव पण अशी कुरकुरी झाली. कलर पण तुम्ही बघू शकता, खूप छान अशी हे झालेली आहे फिश फ्राय आपली. तर नक्की एकदा बनवून बघा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बरेच असे आहेत की म्हणजे कोणी लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बेल आयकॉनला प्रेस करा की जेणेकरून बेसिक आणि ओरिजिनल आहे. आपल्याकडे काही असं एक्स्ट्रा काही टाकलं जात नाही आहे, म्हणजे शरीराला हानिकारक असं काहीच नसतं. जे असेल ते आपण टिप्समध्ये सांगतो सगळं की हे आपल्याला जास्त वापर नाही करायचं. पण ह्याच्यामध्ये मी सगळं जे बाहेरगावी पण मुलं हे आपली रेसिपी बघतात त्याच्यामुळे मला हे आवर्जून सांगायचं असतं. कारण पौष्टिक आपल्याला जसं मिळेल तसं मी सांगत असते, कारण बनावट आपली व्हिडिओ अजिबात नाही आहे, जे आहे ते ओरिजिनल आहे. तर अशा पद्धतीने आपले हे बघा मस्त अशी एक स्टार्टर म्हणून सुद्धा मस्त तुम्ही ह्याच्याबरोबर वेळ घालवू शकता असं खाण्याबरोबर. आणि खूप अप्रतिम झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल, एकदा बनवून बघा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चित्राज फूड अँड जर्नीला प्लीज जरा सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि एकदा नक्की बनवून बघा, खूप सुंदर होते. जी शेव असेल तुमच्याकडे ती तुम्ही कोटिंग म्हणून वापरू शकता. अगदीच काहीच नसेल तर तांदूळचं पीठ आणि रव्यामध्ये तुम्ही फ्राय करू शकता. पण अप्रतिम झालेले. आणि तुम्ही ते बघू शकता, आपल्याकडे केळीचं पान होतं त्याच्यामध्ये मस्त असं मी सर्व केलेलं आहे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्कीच आपल्या चॅनलला बेल आयकॉनला मात्र प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. आणि अजून भरपूर मच्छीचे आपल्याकडे नॉनव्हेजचे जरा असतातच एक रेसिपी. तर नक्की तुम्ही मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चित्राज फूड अँड जर्नीला. नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईन. धन्यवाद सर्वांना.